मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे, जिथे एक महिला माजी सरपंचाचा खून करण्यात आलाय। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा मृतदेह पोत्यात बांधून कारच्या डिग्गीत टाकला गेला आणि थेट 500 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करून तो समुद्रात फेकायचा प्लॅन होता। पण मध्येच असा एक ट्विस्ट आला ज्याने पोलिसांनाही चक्रावून सोडलं। शिरगावच्या सरपंचाच्या या खून प्रकरणात अखेर रक्ताच्याच नात्यातल्या त्याच्या भाच्याने एक धाडसी निर्णय घेतला आणि त्यामुळे आरोपीचा पर्दाफाश झाला। आणि तो कसा झाला, नेमकं काय घडलंय या कोल्हापूरच्या थरारक क्राईम स्टोरीमध्ये? पतीच्या निधनानंतर असं काय घडलं की प्रियकरालाच टोकाचं पाऊल उचलावं लागलं? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील शिरगावची ही संपूर्ण घटना आहे। या गावात सुरेखा शिवाजी न्यारे या सरपंच पदावर कार्यरत होत्या। गावात मानपान होता, दबदबा होता। पण दुर्दैवाचा फेरा असा आला की बरोबर 1.5 वर्षापूर्वी सुरेखा यांच्या पतीचे निधन झाले। पतीच्या निधनानंतर सुरेखा अगदी पोरक्या झाल्या, एकट्या पडल्या। याच काळात त्यांच्याच घराशेजारी राहणारा प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील, ज्याचं वय 40 वर्ष असावं, त्याच्यासोबत त्यांची जवळीक वाढली। पाहता पाहता त्या दोघांचे अनैतिक असे संबंध जुळले। सुरुवातीला सगळं काही गुपचूप चालू होतं, पण पतीच्या निधनानंतर सुरेखा यांच्या अपेक्षा बदलल्या। त्या प्रकाशकडे वारंवार एकाच गोष्टीचा तगादा लावून बसल्या की तू माझ्याशी लग्न कर। आता प्रकाश आधीच संसारात अडकलेला असणार किंवा त्याला या सगळ्या बंधनात पडायचं नव्हतं, पण सुरेखा काही केल्या ऐकायला तयार नव्हती। ती सतत त्याच्या मागे लागली, त्याला धमकावू लागली। रोजचा हाच त्रास आणि तगादा पाहून प्रकाशच्या डोक्यात संतापाची आग भडकली। त्याला वाटलं, ही बाई जर अशीच मागे लागत राहिली तर आपला संसार आणि प्रतिष्ठा दोन्ही धुळीस मिळून जातील। आणि तिथूनच त्याने एका भयानक कटाची आखणी केली। रविवारी 26 जुलैची ती सकाळ, वेळ होती जवळपास 11 वाजेच्या सुमारास। शिरगाव मधील लिंडोरीचा द्वाडा या जवळ असलेल्या एका म्हशीच्या गोट्यात प्रकाशने सुरेखा यांना बोलवून घेतलं। दोघांमध्ये वाद झाला, बोलाबाली झाली आणि वाद इतका टोकाला गेला की त्याच म्हशीच्या गोठ्यात प्रकाशने सुरेखा यांच्या गळ्याभोवती हात आवळले, श्वास रोखून धरला आणि बघता बघता एका माजी महिला सरपंचाचा प्राण त्याच गोठ्यात उडून गेला। आता खून तर केला, पण मृतदेहाची विल्हेवाट कशी लावणार? पोलिसांच्या हाती लागलं तर मेलोच समजा। त्यामुळे प्रकाशने एक अत्यंत असा धोकादायक आणि डोकेदुखी ठरवणारा कट रचला। त्याला वाटलं, जर मृतदेह कोल्हापूर किंवा कोल्हापूरच्या जवळ आसपास फेकला तर लगेच पकडलो जाऊ। मग त्याने काय केलं, त्याने सुरेखा यांचा मृतदेह घेतला, तो एका पोत्यात बांधला आणि स्वतःच्या 4 चाकी गाडीच्या डिक्कीत कोंबून ठेवला। पुणे मुंबई एक्सप्रेसवे असा तब्बल 500 किलोमीटरचा लांब प्रवास त्याने रात्रभर केला आणि डिक्कीत मृतदेह ठेवलेला असताना त्याने अखंड 500 किलोमीटरचा प्रवास करून गाडी पळवली आणि थेट भिवंडी येथे पोहोचला। त्याचा खतरनाक प्लॅन होता की मुंबईच्या किनारपट्टीवर जायचं आणि हा मृतदेह थेट समुद्रात फेकून द्यायचा, म्हणजे कोणाला कधी पुरावाच सापडणार नाही आणि आपणही अडकणार नाही। भिवंडीत पोहोचल्यानंतर प्रकाशने कळेशी भागात राहणाऱ्या आपल्या भाच्याला संपर्क साधला। त्याने आपल्या भाच्याला गाडीजवळ बोलावलं आणि घडलेली सगळी भयंकर घटना, सगळी हकीकत त्याच्या कानावर घातली। मी खून केलाय, मृतदेह डिक्कीतच आहे, आता या मृतदेहाला समुद्रात फेकायला मला तुझी मदत हवी आहे, मला मदत कर, असं त्याने भाच्याला सांगितलं। मामाने केलेल्या या खुनाबद्दल ऐकून तो भाचा हादरला, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। तो प्रचंड घाबरून गेला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता थेट जवळील नारपोली पोलिसांना फोन करून मामाच्या या सगळ्या कृत्याची सगळी माहिती दिली। ही सगळी माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी धडकलं। त्यांनी प्रकाशच्या कारची धडती घेतली आणि जेव्हा डिक्की उघडली तेव्हा पोत्यात बांधलेला तो मृतदेह पोलिसांच्या नजरेस पडला। पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता खुनी मामा असलेल्या प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील याला गाडीसह आणि मृतदेहासह रंगेहात बेड्या ठोकल्या। शिरगावच्या सरपंचाच्या या खून प्रकरणात अखेर रक्ताच्या नात्यातल्या भाच्याच्या एका धाडसी निर्णयामुळे आरोपीचा पर्दाफाश झाला। या प्रकरणात अधिक तपास आता शाहूवाडी पोलीस करत आहेत। अनैतिक संबंध आणि हट्टापोटी एका माजी महिला सरपंचाला आपला जीव गमवावा लागला, तर प्रियकराने केलेल्या कृत्यामुळे सगळा परिवार उद्ध्वस्त झालाय। या थरारक घटनेवर तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। लग्न ठरलंय ना तुझं, आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे, कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे, आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता,
तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.